नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक बंधूंनो तसेच सर्व पालकांनो, गुरुकिल्ली फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आज आपण राष्ट्रीय स्कॉलरशिप परीक्षा NMMS जी 8वी साठी आहे त्या परीक्षेचा सॅट पेपर मधल्या गणिताच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। ही एक प्रश्नपत्रिका आहे 2021 ची आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे गणिताचे प्रश्न आलेले आहेत त्या गणिताचे प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी पाहूया। बघा, पहिलाच प्रश्न आहे, चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? आता आपल्याला सर्वांना हे माहित असेल की चौरस आहे, चौरसाची परिमिती म्हणजे काय, तर चौरसाच्या चारही बाजूंची लांबी म्हणजे परिमिती। आयताची परिमिती म्हणजे आयताच्या चार बाजूंची लांबी। मग ती किती आहे, तर ती आहे 48 सेमी। मग आपल्याला एका बाजूची लांबी काढायची, अगोदर आपल्याला कर्णाची लांबी नंतर काढायची। मग एका बाजूची लांबी कशी काढायची, तर कधीही जर परिमिती दिली असेल तर त्याला 4 ने भागा, 12 चोक 48, म्हणजे या चौरसाची एक बाजू किती असेल, तर एक बाजू असेल 12 सेंटीमीटर। मग जर आपल्याला एक बाजू मिळाली तर त्या चौरसाचा कर्ण जर आपल्याला काढायचा असेल तर त्याचा एक सूत्र आहे, ते म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले त्या चौरसाची बाजू। मग वर्गमुळात 2 गुणिले बाजू म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले 12, म्हणजेच असं आपण म्हणू शकतो 12 वर्गमुळात 2 सेमी। पर्याय क्रमांक 4। बघा, इतका वेळ लागत नाहीये याला, फक्त सूत्र आपल्या पाठ पाहिजे। चला आपण पुढे जाऊयात। पुढचा प्रश्न आहे 3a + 4b + 5c कंसाचा वर्ग बरोबर किती? आता आपण 8वी मध्ये त्याला आपण विस्तार म्हणतो, तो विस्तार सर्व आपण शिकलेलो आहोत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना जे 7वीला असतील 6वीला असतील त्यांना हा विस्तार वगैरे काही माहित नाही, आणखी ते आपण रेग्युलर लेक्चर मध्ये आपल्या पाहणार आहोत। मात्र आज आपण प्रश्न बघतोय तो समजून घ्या। इथे हे जर आपण बघितलं तर हा विस्तार, हे विस्तार कोणत्या विस्तार सूत्रानुसार आपण याला सोडवू शकतो, तर बघा हे काय आहे, हे आहे a + b + c आणि कंसाचा वर्ग जर असा असेल तर याचा विस्तार काय हे माहित पाहिजे आपल्याला। बघा, a वर्ग + b वर्ग + c वर्ग + 2ab + 2bc आणि +2ac हा आहे या सूत्राचा विस्तार। मग ह्या सूत्रानुसार आपल्याला, ह्या विस्तारानुसार हे सूत्र आपल्याला सोडवावं लागेल। बघा, पहिला a चा वर्ग करा म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, b चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, c चा वर्ग म्हणजे तिसऱ्या पदाचा वर्ग। तर तो आपण पहिला करूया। आता पहिलं पद 3a आहे, 3 चा वर्ग आहे 9 आणि a चा वर्ग a वर्ग, b चा वर्ग करायचा 4b, बघा 4 चा वर्ग आहे 16, b चा वर्ग b वर्ग। आता इथे काय 5c, ते मायनस चिन्ह आहे, मग तिथे पण आपण तेच देणार, मात्र मायनस किंवा ऋण संख्येचा जो वर्ग असतो तो कधीही धन असतो हे लक्षात ठेवा, म्हणून -5 चा वर्ग प्लसच होईल, म्हणजे 5 चा वर्ग किती आहे 25 आणि c वर्ग जशास तसा। इथपर्यंत आपण आलोय। आता 2ab + 2bc + 2ac, 2ab a म्हणजे पहिलं पद आणि b म्हणजे दुसरं पद हे लक्षात ठेवायचं, आणि c म्हणजे तिसरं पद असतं। मग 2ab म्हणजेच 2 गुणिले ab म्हणजे a गुणिले b, 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे 2 × 6 आणि 6 × 24, म्हणजेच इथे येईल +24 ab। दुसरं काय आहे 2 गुणिले bc, 2 गुणिले b गुणिले c, b म्हणजे दुसरं पद आणि c म्हणजे तिसरं पद, म्हणजे 2 गुणिले 4, 4 दुने 8 आणि 8 × 45, एक ऋण संख्या आहे म्हणून इथं काय येईल ऋण 40 bc। तिसरा आहे 2ac, 2 गुणिले a गुणिले c म्हणजे पहिलं पद गुणिले तिसरं पद, म्हणजे 2 गुणिले a गुणिले c, बघा 3 × 5 = 15 आणि त्याला 2 ने गुणलं तर 15 दुने 30, म्हणजे इथे येईल -30ac। बघा 9a चा वर्ग अधिक 16b चा वर्ग अधिक 25c चा वर्ग अधिक 2
अधिक 24 AB वजा 40 BC आणि वजा 30 AC, पर्याय क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी तो दिसतोय, म्हणजे हेच आन्सर आपलं करेक्ट आहे. सूत्र आणि त्याचा विस्तार हे आपल्या लक्षात हवं किंवा पाठांतरात हवं, त्याशिवाय आपल्याला लवकरात लवकर प्रश्न सोडवता येणार नाही. बघा पुढे चला. पुढचा प्रश्न आहे 73 क्रमांकाचा. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात? बघा आता काटकोन त्रिकोण म्हटलंय या ठिकाणी. काटकोन त्रिकोणामध्ये एक लक्षात घ्या, एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू संगत बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाशी जर एकरूप असेल, हे दोन काटकोन त्रिकोण आहेत बघा, हा आहे कर्ण. आपल्याला काय सांगितलंय? कर्ण आणि एक बाजू हे काय आहे? एकरूप आहेत. मग आपण ही बाजू घेऊयात, ही बाजू, हा तर काटकोणच आहेत. हा कोण 90 अंशाचा असतो काटकोन, इथे काटकोन इथे काटकोन, ही बाजू हा कर्ण आणि हा कर्ण, ही बाजू जर एकरूप झाले तर लक्षात ठेवा काटकोन त्रिकोण आणि कर्ण आला तर ती कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतात? तर 100% कर्णभुजा कसोटी, कर्णभुजा कसोटीनुसार ते एकरूप असतील. जास्त वेळ न घालवता अशा प्रश्नाने आपल्याला सोडवायचा आहे. बघा पुढे चला. प्रश्न क्रमांक 74 आहे. हा आता बघा हे घनमूळ काढायचे आपल्याला, याचं आपल्याला घनमूळ काढायचे. बघा आता याचं घनमूळ काय असेल? आपण साधारण 10च्या अलीकडच्या संख्यांचं घनमूळ आपल्या पाठांतरात असतं, मात्र या संख्यांचं घनमूळ आपल्या पाठांतरात नसतं. तर घनमूळ काढण्याची एक आपण काय करू, आज सोपीशी पद्धत बघूयात. ती पद्धत तुम्हाला सगळीकडे लागू पडेल. बघा बघा घनमूळ कसं काढायचं, कोणतीही संख्या असू द्या. आता या ठिकाणी काय आहेत? 6859 आहे. अगोदर काय करायचं, जी पहिली संख्या जी आहे ना या ठिकाणी, ते पहिला जो अंक आहे तो आहे 6. याचा लहानातला, याच्यापेक्षा लहानात लहान घन कोणता आहे तो बघायचा. आता 6च्या जर आपण मागे गेलो तर लहानात लहान घन काय आहे? घनसंख्या ही 1 आहे. त्या 1चं घनमूळ बघायचं. 1चं घनमूळ काय असेल बरं? तर 1चं घनमूळ 1च आहे. आणि शेवटचा जो अंक आहे त्या शेवटचा कशाचा घन, आपण कोणत्या संख्येचा घन केल्यास एकक 9 येईल? तर बघा 9चाच घन केल्यास एकक 9 येतो, म्हणून हा जसा तसा आपण खाली घेतला. थोडक्यात 19चा घन किती आहे? तर हा आहे 6859. म्हणून या ठिकाणी त्याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 75वा. बघा 2चा 1/3 कंसाचा 3रा घात अधिक 5चा 7वा घात कंसाचा 0वा घात. आता हे सगळं असं दिसतंय, तेवढं काही फार किचकट नाहीये. बघा याला लिहायचं कसं? 2 याला पण असं लिहू शकतो, 2 कंसाचा 1/3 घात, म्हणजेच इथं आपण 1/3 लिहिले, 1/3 आणि त्याचा किती? 3रा घात. हे 3 तर कॅन्सल होतील. 2चा कितवा घात राहिला? पहिला घात, म्हणून इथं आपण लिहू शकतो 2चा पहिला घात अधिक, आता इथे बघा 5चा 7वा घात आहे आणि त्याचा 0वा घात, म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो 5चा 7वा घात म्हणजे 7 गुणिले 0. आता 7 गुणिले 0 काय येईल? तर 0च येईल. मग 5चा 0वा घात काय असेल? तर कोणत्याही संख्येचा 0वा घात हा किती असतो? 1 असतो. a चा 0वा घात बरोबर 1 हे आपण घातांक या प्रकरणामध्ये 7वीला शिकतो, म्हणजे इथे येईल 1. मग खाली छेदानंतर काय आहे? तर 3चा 2रा घात कंसाचा 1/2 घात. मग 3चा 2रा घात आणि कंसाचा 1/2 घात आहे. आपण गुणाकार करूयात. या ठिकाणी 2 2 कॅन्सल झाले. 3चा पहिला घात, 3चा पहिला घात किती असतो? तर तो असतो 3च, म्हणजे 2 आणि 1 3, आणि छेदामध्ये पण 3. 3 1 3. या सगळ्याची किंमत किती आली? 1. पर्याय क्रमांक 4. समजतंय ना? चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. हे सगळे प्रकरण आपण डिटेल पाहणार आहोत आमच्या रेग्युलर लेक्चर मध्ये. आमच्या ऍप मध्ये रुपये फक्त 999 रुपये आपण देऊन
वर्षभरासाठी पूर्ण सिलेबस परीक्षेपर्यंत आपण आमचे सर्व सिलेबसचे व्हिडिओ सर्व विषयांचे डिटेल मध्ये बघू शकता. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? आता बघा असा प्रश्न पटकन कसा सोडवायचा बघा. 13 आणि 7 जे प्रमाण दिले यांची काय करायची? बेरीज करायची. किती होतात 13 आणि 7? 20. पहिली आपल्याला x ची किंमत काढावी लागते. 13 आणि 7 झाले 20. आता हे 1.5 किलोग्रॅम याला कशात रूपांतर करायचं? याचं ग्रॅम मध्ये. जर याचं ग्रॅम मध्ये रूपांतर केलं तर काय होतील? 1500 ग्रॅम. मग आता ह्या 1500 ला 20 ने भागा. उत्तर काय येतं बघा? 75. मग ही 75 जी किंमत आली ती आपण x ची किंमत गृहीत धरू. x बरोबर 75. आता प्रमाण कशाचे विचारले? तांबे आणि जस्त यांचं प्रमाण विचारले. सॉरी यांचं प्रमाण दिले. तर जस्त किती असेल हे विचारले. जस्त म्हणजे जस्ताचं गुणोत्तर काय दिले इथे? 7. मग बघा x ची किंमत जर 75 आली असेल तर जस्त किती आहे बाबा याच्यामध्ये? तर 7x एवढं जस्त आहे. मग 7x म्हणजेच 7 गुणिले 75. x ची किंमत 75 आहे. जर आपण याला गुणलं तर काय येईल बघा? 7 5 35 ला 5 आजचे आले 3 7 7 49. 49 आणि 3 50 51 52 म्हणजेच 525 ग्रॅम एवढं यामध्ये जस्ताचं प्रमाण आहे. 525 ऑप्शन आहे का? बघा 3 नंबरला हा आपला ऑप्शन दिसतोय. 525 ग्रॅम. अशा पद्धतीने या ट्रिकने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. हा एकचल समीकरणावर आधारित प्रश्न आहे. पुढे जाऊयात. क्रिकेटच्या एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते दिले. ही माहिती दिली. 21 17 x 100 57 48 47 20 35 04 02 ह्या सगळ्या काय आहेत? धावा आहे. आणि या धावांचा जो मध्य आहे तो मध्य किती आहे? तो मध्य आहे 40. तर x ची किंमत काढा. म्हणजे बघा एखादा खेळाडू असेल त्याने आदल्या एका दिवशी सोमवारी त्याने 25 रन काढले, मंगळवारी 30 रन काढले, बुधवारी 100 रन काढले, पण गुरुवारचे रन x दिलेत, शुक्रवारी 20 रन काढले, शनिवारी एकावरच आउट झाला. मात्र एका दिवसाचे रन x दिलेत ना. तसं या ठिकाणी एका दिवसाची जी हे आहे खेळाडूची धावा संख्या ती किती दिली? x दिली. मग ती आपल्याला त्यावरून आपल्याला काय काढायची? x ची किंमत काढायची की नेमक्या इथे किती आहेत धावा त्या दिवशीच्या. तर बघा याला काय करायचं? हा जो सर्व धावा जे आहेत त्यांचा मध्य किती दिलाय? 40 दिलाय. आणि एकूण प्राप्तांक किती आहेत? एकूण प्राप्तांक किती आहेत बघा, मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सरळ सरळ 11 गुणिले 40 करायचं. 11 चोक 44 म्हणजेच इथे येईल 440. आणि जर आपण या सगळ्या दिलेल्या धावांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते बघा? ती येते 351. 351. बस या 440 मधून 351 वजा करा, उत्तर आपलं येईल. बघा इथे काय नाही, म्हणजे इथे आपण आजचा एक घेतला, दातून एक गेलं खाली 9, इथे राहतात 3, 3तून 5 जाणार नाही, त्यातून 5 गेले खाली उरले 8, इथे 3 राहतील, म्हणजे उत्तर येईल 89. बघा x ची किंमत 89 आहे का? हा, पर्याय क्रमांक 3 x ची किंमत 89 आहे. कितीही असा मोठा लांबलचक प्रश्न असला, कितीही प्राप्तांक असले तर आपल्याला तसदी काय आहे? फक्त एक बेरीज आणि एक वजाबाकी करायची, बस एवढंच. चला समजला प्रश्न हा. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 78 आहे. ही प्रश्नपत्रिका इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण आहे ना, म्हणून तसं दिसतंय. एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास किती आहे? 14 सेमी. वृत्तचिती म्हणजे काय? वृत्तचिती म्हणजे काय? वृत्तचिती तिच्या पायाचा व्यास किती आहे? इथे त्रिज्या आहे, इथे त्रिज्या आहे, व्यास म्हणजे हा पायाचा व्यास असा. तर ही वृत्तचिती जी आहे तिच्या पायाचा व्यास आपल्याला काय दिलाय? तर 14 सेमी आहे. तिचे घनफळ जे आहे, तिचे घनफळ 2618 घन सेमी आहे. तर वृत्तचितीची उंची किती? बघा उंची आपल्याला काढायला सांगितलेली. बघा वृत्तचितीची उंची जी असते ती आपण h ने दाखवतो. h या अक्षराने आपण ती दाखवत असतो. बघा या ठिकाणी आपला h किती आहे?
ते काढायचे. मग वृत्तचितीची उंची काढायची आणि घनफळ दिले. असं असताना काय करायचं, घनफळ दिले ना मग आपण काय करायचं, घनफळाचं सूत्र वापरायचं. वृत्तचितीचे घनफळ जे आहे ते सूत्र काय आहे तर बघा, सूत्र आहे पाय आर वर्ग एच. काय सूत्र आहे, पाय आर वर्ग एच. हे वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे. मग आता घनफळ या ठिकाणी किती दिले आपल्याला, 2618 बरोबर. घनफळ दिले ना मग त्यासमोर आपण डायरेक्ट सूत्र लिहूयात. पायची किंमत किती असते तर ती असते कधीही 22/7 ही पायची किंमत असते. कधी कधी 3.14 पण आपल्याला पायची किंमत घ्यायची सांगतात, 8वीला सगळं आहे. 22/7 त्यानंतर आर वर्ग. आता मला सांगा या ठिकाणी त्रिज्येला आपण आर म्हणतो. आता व्यास आणि त्रिज्या यामधला संबंध काय आहे तर त्रिज्या ही व्यासाच्या कशी असते, निम्मी असते आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. बघा हे वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये ही त्रिज्या आहे. ही जर 3 सेमी असेल त्रिज्या तर आपण जर ही इथपर्यंत वाढवली तर हा एकूण जो व्यास असतो तो किती होईल, 6 सेमीचा. याचप्रमाणे मग या ठिकाणी जर 14 सेमी व्यास आहे तर आपण तिचे 2 भाग करू. आर वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, कारण त्रिज्या 7 असेल ना, तिचा वर्ग करायचा म्हणजे 2दा गुणायचे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर गुणिले एच, सूत्रामध्येच दिले बाबा. एच आपल्याला माहिती नाही, उंची माहित नाही, उंची काढायची आहे. मग बघा आपण पहिल्यांदा एक सोपं करून घेऊयात. 7 × 7 7 × 7. या ठिकाणी 1 7 7 काय झाले, कॅन्सल झाले. आता आपण काय करूयात, हे झालं समीकरण तयार. बघा लक्षात ठेवा, आपल्याला जर समीकरणाच्या एका बाजूची किंमत काढायची असेल कुठल्या तरी गोष्टीची तर काय करायचं असतं, समीकरणाच्या दुसऱ्या बाजूच्या जे अंक असतात त्यांना आपण समीकरणाच्या डाव्या बाजूला आणताना गुणाकारातले भागाकारात आणायचे, भागाकारातले गुणाकारात आणायचे, प्लस असतील तर मायनस करायचे, मायनस असतील तर प्लस करायचे. बरोबर. मग आता या ठिकाणी गुणाकारात 22 आहेत, इकडे आल्यावर काय होतील, भागाकारात जातील. इकडे गुणाकारात 7 आहेत, इकडे आल्यावर काय होतील, भागाकारात जातील. आणि बरोबर चिन्हानंतर काय राहील बरं, फक्त एच एकटाच राहील तिथे, म्हणजे उंची राहील. मग आता आपण काय करूयात, 22 ने डायरेक्ट याला भाग देऊयात. 22 × 1 22, 26 मधून 22 गेले खाली उरतात 4, पुन्हा 22 × 1 22. आता 41 मधून 22 काढूयात. बघा 41 मधून 22 गेले खाली किती उरतात 11. 1 मधून 2 जाणार नाही, 11 तून 2 गेले खाली उरले 9, 3 तून 2 गेले खाली उरला 1. मग या ठिकाणी 19 होतील. 19 म्हणजे 198. 22 9 198 म्हणजे 119. आणि खाली काय राहिले, खाली आणखी 7 राहिलेत. बघा भाग देऊन बघू आपण. 7 × 1 7, 7 आणि 4 11 म्हणजे या ठिकाणी 4 राहतील. 4 8 9 49 होतील. 7 7 49. सगळ्यात फायनल उत्तर काय आलं आपलं, 49. म्हणजेच इथे सॉरी आपलं उत्तर काय आलं इथे 17. 7 1 7 खाली उरले 4, 4 और 9 49. 7 7 49 उत्तर काय आलंय 17. म्हणजेच त्या वृत्तचितीची उंची किती इथं बघा ऑप्शन मध्ये पण दिले, काय आहे 17. अशा प्रकारे आपण उंची काढू शकतो वृत्तचितीची. बघा किंवा कुठल्याही आपल्याला वृत्तचिती असो, शंकू असो किंवा एखादी त्रिज्या काढायला सांगितलेली असो, सूत्राचा वापर करून आपण या पद्धतीने करू शकतो. पुढचा प्रश्न घेऊयात आपण आता. एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूची संख्या 8 आहे तर त्या घनाकृतीला किती कडा असतील. एक घनाकृती आहे, घनाकृती म्हणजे घन. बघा घनाकृती म्हणजे घन आपले माहित आहे. आता हा घन आहे, हा घन आहे, हा अशा प्रकारचा घन आहे. मग या घनाचे आपण काय सांगितले, पृष्ठांची संख्या 6 आहे. पृष्ठ म्हणजे काय बाबा, पृष्ठ म्हणजे फेस, शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स आणि त्या घनाकृतीला कडा किती आहेत, एज, हे आपल्याला विचारले. त्याचं एक सूत्र आहे बघा. कुठलाही प्रश्न असो असा एक सूत्र वापरायचं बघा, बिंदास सूत्र वापरायचं. सूत्र आहे ते F अधिक V बरोबर E अधिक 2 म्हणजे फेसेस अधिक व्हर्टेक्स बरोबर एज अधिक 2. मग आता इथे फेसेस किती दिले आपल्याला, पृष्ठ किती आहेत बघा, पृष्ठ आहेत 6. त्यानंतर व्हर्टेक्स किती आहेत, शिरोबिंदू 8.
त्यानंतर आपल्याला एज म्हणजे कडा काढायला सांगितले ना, मग कडा आपण असं लिहूयात अधिक 2, 8 आणि 6 14, 14 बरोबर कडा अधिक 2. हे 2 जर आपण इकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणले तर काय होतील, वजा होतील. म्हणजे 14तून 2 गेले खाली किती उरतात, 12. किती असतील कडा, 12. म्हणून या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्या घनाकृतीला कडा किती आहेत, तर कडा आहेत 12. चला पुढचा प्रश्न घेऊयात. आता हा जो प्रश्न आहे ना, काही प्रश्नांना सिंपल ट्रिक, काही प्रश्न आपण लवकर सोडवू शकतो, मात्र काही प्रश्नांना आपल्याला थोडा वेळ लागतो. तर ज्या प्रश्नांना वेळ लागणार आहे असे कमी प्रश्न असतात, म्हणून जे सोपे प्रश्न असतात ते आपण लवकरात लवकर सोडून घ्यायचे आणि आपल्या काही महत्वाच्या प्रश्नांसाठी किंवा ज्यांना जास्त वेळ लागू शकतो अशा प्रश्नांसाठी आपण वेळ राखून ठेवायचा आहे आपला. बघा या ठिकाणी बहुपदीचा भागाकार करायचा आहे, जो की 9वीला आहे आणि 8वीला सुद्धा आहे. 2m चा घन अधिक 6m चा वर्ग अधिक 12m अधिक 8 या बहुपदीला कशाने भागायचे, m+1 याने भागायचे, भाग द्यायचा आहे. बघा कुठे कुठे शॉर्टकट करता येत नाहीत आपल्याला, पण फास्ट आपण भागाकार करू शकतो. नक्कीच लक्ष द्या. बघा आता आपण ज्याला भागायचंय, आपण 2m चा घन अधिक 6m चा वर्ग, 6m चा वर्ग अधिक 12 अधिक 8 याला आपल्याला भागायचंय. कशाने भागायचंय, m+1 म्हणजे m+1 याने भागायचे. भाग दिल्यावर काय उत्तर येईल बघा. आता इथं काय करायचं, भाग कसा द्यायचा. जर आपण इथे जर 25 असतील, 25 जर 5 ने भागायचं असेल आपल्याला, तर आपण काय शोधतो बरं, 5 ने कशाला गुणल्यावर 25 येईल हे शोधतो ना. तसं या m ला पहिल्या पदाला कशाने गुणवतो, या 2m चा घन येईल बरं. तर बघा आपण करून बघूयात. m गुणिले, आता आपण 2m चा वर्गाने याला गुणू, म्हणजे बेक बे म्हणजे 2m गुणिले m 2m, आणि गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. तुम्ही जर घातांक प्रकरण व्यवस्थित अभ्यासलं, 7वीच्या विद्यार्थ्यांनी घातांक प्रकरणाकडे जर चांगलं लक्ष दिलं तर त्यांच्या ह्या संकल्पना क्लिअर होतील. बघा गुणाकार ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस घातांकाची काय होते, बेरीज होते. भागाकार करत असताना घातांकाची वजाबाकी होते. या ठिकाणी गुणाकार आहे म्हणून इथे घात काहीच नाही, म्हणजे 1 आहे. हा 2 आणि 1 काय येईल, 2m चा घन येईल की नाही. म्हणून या ठिकाणी आपण याला कशाने गुणणार, 2m च्या वर्गाने गुणणार. उत्तर काय येईल खाली, 2m चा घन. बस हेच करायचंय. त्यानंतर पुढे आता हे जे पद आहे ना, ह्या पदाने पण याला गुणून घ्यायचं. 2m चा वर्ग गुणिले 1 ह्या पदाने याला गुणून घ्यायचं. काय उत्तर येईल आपलं, 1 न गुणल्यावर तेच उत्तर येईल की 2m चा वर्ग. आता हे बघा वजाबाकी जर केली, 2m चा घन 2m चा घन कॅन्सल होईल. 6 तून 2 गेले खाली उरले 4, म्हणजे 4m चा वर्ग. घातांक सारखा आहे म्हणून बेरीज वजाबाकी करू शकतो. घातांक सारखा नसेल तर बेरीज किंवा वजाबाकी आपण चलांची करू शकत नाही. 4m चा वर्ग इथपर्यंत आता आपण आलो. आता m ने या 4m च्या वर्गाला आपल्याला भागायचे, तर m ने कशाला गुणल्यावर 4m चा वर्ग येईल बरं. तर बघा कशाला गुणल्यावर येईल, हे प्लस आहे म्हणून इथे पण प्लसच द्यावं लागेल आपल्याला. m ने कशाला गुणल्यावर आपण 4m चा वर्ग येईल, तर 4 ने बघा 4m ने जर आपण गुणलं तर बघा m गुणिले 4m, m 2 वेळेस इथं पहिला घात, इथं पहिला घात, बस m चा वर्ग येईल. काय येईल मग, 4m चा वर्ग. दुसरी स्टेप काय असते, पुन्हा ह्या 4m ने या दुसऱ्या पदाला गुणायचंय. 4m गुणिले 1 काय येईल, हेच येईल ना 4m. इथं आपण हे वरचे 12m होते ना, 12m या ठिकाणी m राहिलं होतं, 12m हे आपण जशाल तसे खाली घेतलेत. आणि जो आपण ह्या दुसऱ्या पदाला आपण 4m ने गुणलं तर ते उत्तर जे येईल ते अधिकच आहे, ते पण आपण या ठिकाणी लिहूयात. बघा 4m चा वर्ग मधून 4m चा वर्ग गेला, 12 तून 4 गेले खाली किती उरतात, 8m. आता आपण m ला 8m ने 8m ला भागायचे. मग कसं भागता येईल, तर आपण जर m ला डायरेक्ट आपण 8 ने गुणलं, 8 गुणिले m 8m, 8m येईल. त्यानंतर इथून आपण वरून जे +8 आहेत ते +8 आपण असे खाली घेऊयात आणि ह्या 8 ने 1 ला गुणलं तर उत्तर काय येईल, 8. म्हणजेच बघा 8m कॅन्सल आणि हे पण कॅन्सल, कारण याचं सगळ्यांची बाकी काय येईल, 0 येईल. उत्तर काय आलंय आपलं बघा, उत्तर आलंय
2m चा वर्ग अधिक 4m अधिक 8 हे उत्तर आले, पण पर्याय दिसते का सांगा ना? हे दिसते का पर्याय? पर्यायामध्ये नाही. मग आपल्याला 7वीला आणि 8वीला अवयव पाडा हा घटक उगाच दिलाय का? बघा याचे अवयव पाडून बघू आपण. बघा आता इथं 2 आपण काय केलं, कॉमन काढले कंसाच्या बाहेर, तर कंसामध्ये काय राहील बरं? m वर्ग. आता 2 गुणिले 2 4, बे दुने 4, मग इथं मग काय राहतील? फक्त 2m राहतील. आणि बेचोक 8 म्हणजे इथे येतील 4. मग बघा हे ऑप्शन आहे का आता? m वर्ग अधिक 2m अधिक 4, m वर्ग अधिक 2m अधिक 4, आणि इथे 4 कॉमन काढलेत, इथं 2 कॉमन काढलेत आपण. लक्ष द्या, सारखेच ऑप्शन वाटतायत, त्यामुळे आपण गोंधळू नये. याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. कंसाच्या बाहेर 2, m वर्ग अधिक 2m अधिक 4 हे त्याचं उत्तर असेल. मित्रांनो बघा इथपर्यंत आपण आलोय. पुढचा प्रश्न आपण लगेच घेऊयात. श्यामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड म्हणजे काय? प्लॉट श्यामरावांनी विकत घेतला बरं का. 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. दलाल म्हणजे काय? दलाल म्हणजे एजंट. म्हणजे आपल्याला जर एखादा व्यवहार करायचा असेल तर आपण म्हणतो मला एवढा प्लॉट घेऊन दे बाबा, मग तो म्हणतो मला 2% द्या, 3% द्या, 4% द्या, ती अमाऊंट त्याला म्हणतात दलाल. मग त्याने काय केलं? श्यामरावांनी एक भूखंड विकत घेतला. या व्यवहारात दलाली किती दिली त्यांनी? तर ती दिली 3 रुपये. तर दलालाला एकूण दलाली किती दिली? म्हणजे हे जर 3 रुपये घेत असतील दलाल, तर त्यांना 3,50,000 रुपयांचा जो आपण व्यवहार केलाय श्यामरावांनी, तर त्याच्यावर दलाली किती द्यावा लागली? तर काहीच नाही. बघा 3,50,000चे 3% म्हणजे किती? बस, दुसरं काहीच नाही. मग आता इथं काय येईल? 3%. 3% म्हणजे कसे लिहितो बरं आपण? टक्के म्हणजे 3/100. कुठले टक्केवारी आपल्याला जर लिहायची असेल 12% म्हणजे 12/100 झालं अपूर्णांकामध्ये. गुणिले जी अमाऊंट दिलेली असते ती डायरेक्ट लिहायची 3,50,000. 2 0 2 0 या ठिकाणी कॅन्सल झाले, आणि हे 3500 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे फास्ट. यांचा गुणाकार जर केला तर ते लगेच आपलं उत्तर येईल. बघा 3 0 0 3 0 0 3 5 15 5 6 1 3 3 9 1 10,500 रुपये. 10,500 रुपये पहिलेच ऑप्शन आहे ना. हा, मग 10,500 रुपये एकूण दलाली श्यामरावांनी दलालाला म्हणजे एजंटला दिली बरं का. चला पुढचा प्रश्न असा आहे, जाऊ द्या इंग्लिश से. एका वाहनाचा सरासरी वेग हा 24 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढविला तर तेवढेच अंतर जाण्यासाठी वेळ किती लागेल? बघा प्रश्न थोडासा संदिग्ध, जर माहिती नसेल तर संदिग्ध वाटतो आपल्याला, पण तसं काही नाही. त्याला एक सूत्र आहे बघा. काय करायचं? सुरुवातीचा वेग आपला आणि नंतरचा वेग कळाला पाहिजे. त्याला आपण सुरुवातीचा वेग जो असतो ना त्याला काय म्हणायचे? त्याला म्हणायचं V1 म्हणायचे. V1 काय आहे इथे? तर तो आहे 24 किलोमीटर पर आवर. हा काय आहे? तर हा सुरुवातीचा वेग आहे बघा, आणि काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. मग इथं T1 म्हणजे सुरुवातीचा टाइम जो आहे तो काय आहे? तर 12 आवर्स म्हणजे 12 तास आहे. जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढविला, आता वेग म्हणजे दुसरा वेग माहितीये का? तिपटीने वाढवायचा आहे पण माहित नाहीये, तर तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचंय. तर बघा या ठिकाणी काय करायचं? याचं एक सूत्र आहे बघा. V1 गुणिले T1 बरोबर P2 गुणिले T2 या सूत्रानुसार आपण सोडू शकतो. V1 किती? इथे V1 आहे 24 आणि T1 किती आहे? तर ते आहे 12 बरोबर. दुसरा वेग किती आहे? दिलाय का? नाही दिला. मग इथं गोंधळ करत बसायचं नाही. दुसरा वेग दिलेला नाही ना, तिप्पट दिले ना, सांगितले डायरेक्ट तिप्पट म्हणून. V1 किती आहे? तर तो आहे 24 गुणिले T1 किती आहे? 12 बरोबर.
V2 दिलेला नाही पण तिप्पट हे सांगितलंय ना, मग 24चा तिप्पट किती होता? 24 त्रिक 72 गुणले T2 आपल्याला काढायचं आहे, तेच तर काढायचंय. मग समीकरण तयार झालं. बस T2 एका बाजूला राहील बरोबर चिन्हाच्या अलीकडे हे 72 आणूयात आपण. 24 गुणिले 12 जशाल तसे 72 गुणाकारात आहेत की नाही, ते येतील भागाकारात. 24 एक 24, 24 त्रिक 72, अजून 12 बाकी, 3 एक 3, 3 चौक 12, म्हणजे हा T2 किती येईल? 4. बघा 4 एक ऑप्शन, 3 नंबरला ऑप्शन आहे. किती? 4 तास वेळ लागेल. बघा या पद्धतीने फक्त सिंपल एका ट्रिकने असा प्रश्न सोडवायचा आहे. समजून सांगायला वेळ लागला, मात्र 1 मिनिटाच्या आत हा तुमचा प्रश्न होऊ शकतो. बघा हा इथे मात्र आता आपल्याला अवयव इथे मात्र आता हा 83वा प्रश्न आहे का. त्रिकोण एबीसी ची एपी ही मध्यगा आहे, जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. बघा त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा हे प्रकरण जे आपल्याला 8वीला गणितामध्ये आहे, त्या प्रकरणामध्ये मध्यगा आणि शिरोलंब ह्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर व्हायला हव्यात. जे 7वीला विद्यार्थी असतील त्यांच्या क्लिअर नसतील झाल्या, मात्र 8वीला जे शिकत आहेत ना त्यांच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील नसतील तरी बघा, काहीच अवघड नाहीये. फक्त आपल्याला ते धडा चांगला अभ्यासला गेला पाहिजे. मध्यगा कशाला म्हणायचं, शिरोलंब कशाला म्हणायचं, त्यांचे गुणधर्म, दुसरं काहीच त्याच्यामध्ये नाही. पण त्रिकोण असेल, हा त्रिकोण आहे, तर या त्रिकोणाचे आपण या ठिकाणी काय दिले, त्रिकोण एबीसी. आपण अगोदर तो एबीसी त्रिकोण समजून घेण्यासाठी काढून घेऊ, नाहीतर ते फार म्हणजे काही सेकंदामध्ये याचं उत्तर आपल्याला काढू शकतो. मात्र समजून सांगतोय, लक्ष द्या. एपी ही काय आहे, मध्यगा आहे, म्हणजे एपी ही मध्यगा आहे. मग आता हा जी मध्यगा संपात बिंदू हा इथे आहे, उदाहरणार्थ हा काय आहे, जी. आता इथं एपी किती आहे टोटल, ही एपी आहे 15 सेमी. तर एजी काढायचंय आपला, ए पासूनच जी पर्यंत जे अंतर आहे ना ते काढायचंय. बघा याचं एक प्रमाण आहे, हे जे अंतर असतं ना हे मध्यगा संपात बिंदू मध्ये असेल, इथून मध्यगा संपात बिंदू पर्यंत आणि तिथून या बिंदू पर्यंत हे जे अंतर असतं, हे अंतर किती असतं हे आपल्याला माहित पाहिजे. तर काही प्रॉब्लेम आलाय, थोडस आपण हे करूया. हा सॉरी या थोडासा प्रॉब्लेम आला होता, टेक्निकल प्रॉब्लेम. आता ए जी आणि जीपी हे प्रमाण किती असतं, तर हे प्रमाण कधी लक्षात ठेवा, हे असतं बघा 2:1, म्हणजेच एपी 2 आणि हा 1, 2/1 यासारखं प्रमाण असतं. या ठिकाणी 3 भाग होतात. आता हा 2 भाग हे आणि हे 1. आता आपल्याला काय दिले, एपीचं माप किती, 15. डोळे झाकून काय करायचं, 15चे 3 भाग करायचे. बघा 5 दुने 10, मोठा भाग हा येईल, आणि 5 एक 5, लहान भाग हा येईल. मोठा भाग कोणता असेल, एजी, मग तो किती असेल 10. पर्याय क्रमांक किती, तर पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, एजी ची लांबी किती असेल, 4 सेमी, सॉरी 10 सेमी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा 84वा प्रश्न आहे, x वर्ग अधिक 10x अधिक 24 भागिले x वर्ग वजा 16. आता एक याची किंमत काढायची आपल्याला, इथे भागाकार दिलाय. मग आता काय करायचं, कशी किंमत काढणार, तर त्यासाठी बघा आपलं जे विस्तार सूत्रे आहेत ना, बैजिक राशी, अवयव, तो भाग आपल्याला जमला पाहिजे. बघा अवयव पाडणे, अवयव कसे पाडायचे, सूत्रांचा विस्तार कसा करायचा, सगळं डिटेलमध्ये आपण आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये गुरुकुल्ली फाउंडेशनच्या ऍपवर सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत किंवा पाहत आहोत. मात्र इथे मी तुम्हाला समजून सांगतोय फक्त स्पष्टीकरण म्हणून, ऍज अ स्पष्टीकरण. आता इथे x वर्ग अधिक 10x अधिक 24 आहे, इथं अवयव दिले त्याचे, इथं आपले याचे अवयव शोधावे लागतील. बघा याला सोपं करून घेऊ आपण. कसे शोधायचे, इथे काय आहे 10 आणि इथे आहेत 24. लक्ष द्या, लक्ष द्या. बेरीज मधलं पद आलं पाहिजे आणि गुणाकार हे स्थिर पद आलं पाहिजे. शेवटचं 2 संख्यांची बेरीज मधलं पद आलं पाहिजे आणि गुणाकार शेवटचं पद आलं पाहिजे. अशा कोणत्या 2 संख्या आहेत,
6 4 10, 6 चोक 24. इथे एक्स वापरलाय म्हणून याचे जे अवयव असतील ते कोणते येतील? याचे अवयव येतील, इकडे लिहितो मी, एक्स प्लस 6 आणि एक्स प्लस 4. 6 4 10 आणि 6 चोक 24 झाले अवयव. त्याच्यानंतर बघा छेदामध्ये एक्स वर्ग वजा 16. आता या साईडला वर्गसंख्या आहे आणि या साईडला वर्गसंख्या नाही का? वर्गसंख्याच आहे ना. 4चा वर्ग 16 आहे. उन्हा लिहिताना असं पण लिहू शकतो आपण बघा, एक्स वर्ग वजा 4चा वर्ग असं लिहू शकतो ना. मग कुठलं असं सूत्र आहे बघा ना, आठवतंय का? 7वीला पण होतं आपल्याला, 8वीला पण आहे. ए वर्ग वजा बी वर्ग, त्याचा विस्तार काय? त्याचा विस्तार आहे ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी. मग हेच जर आपण विस्तार केला, इथं एक्स आहे आणि इथं 4 आहे, मग पहिल्या कंसात काय येईल? एक्स प्लस 4, दुसऱ्या कंसात येईल एक्स मायनस 4. झाला विस्तार. आता आपण अपूर्णांकाचा भागाकार करायचा असेल तर त्याला गुणाकार व्यस्त करतोय, तर सगळ्यांना माहिती असेल ना. मग इथे भागाकाराच्या ऐवजी काय करायचं? गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. हे खालची संख्या वरती जाईल, एक्स मायनस 4 याला आपण काही करू शकत नाही. 2x अधिक 12 याची मात्र आपण याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. बघा कसं देता येईल? 2x अधिक 12 आहेत ना, आपण काय करू? हे 2 कॉमन काढून बघू बरं. इथे कॉमन राहतील काय? इथे 2 कॉमन. बघा कॉमन काढलं उत्तर तेच आलं पाहिजे. 2 गुणिले x 2x. आता इथे प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस. 2 ने कशाला गुणल्यावर 12 येईल बरं? तर 2 ने 6 ला गुणलं तर 12 येईल. म्हणजे या पद्धतीने आपण याची फोड करून घेतली. आता बघा, आता काय दिसते? एक्स प्लस 6 कॅन्सल, एक्स मायनस 4 कॅन्सल, एक्स प्लस 4 कॅन्सल. वरती काही नाही म्हणून काय राहिलं बाबा? तर काहीच नाही, एक असतो. काहीच नसलं तर काय असतो? एक असतो. आणि खाली काय आले? इथे 2 आले म्हणून याचं उत्तर काय येईल? 1/2. बघा पर्याय क्रमांक 1 काय उत्तर आलं याचं? 1/2. याप्रमाणे हे जमण्यासाठी आपल्याला आपल्याच 7वी 8वीच्या प्रकरणांमधले बैजिक राशी, बैजिक सूत्रे, त्याचा विस्तार हे सगळं डिटेलमध्ये पाहावं लागेल. बघा मेहनतीशिवाय काही नाही, अभ्यास केल्याशिवाय कुठलंही फळ आपल्याला मिळणार नाही. म्हणून अगोदर आपला हा पाठ आपला पक्का झाला पाहिजे, लक्षात ठेवा. ते आपण पाहणारच आहोत. चला पुढे 85वा प्रश्न आहे. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या अंतरकोणाच्या एका जोडीतील कोणाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोणांची मापे किती आहेत? बघा आता आपल्याला समांतर रेषा आणि छेदिका हे 8वीला जे प्रकरण आहे दुसरं, त्या प्रकरणावर आधारित अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा उदाहरणार्थ आता ह्या 2 समांतर रेषा आहेत असं आपण मानूयात आणि ही छेदिका आहे. छेदिकेने छेदले असता कोण किती तयार होतात? तर 8 कोण तयार होतात माहिती आहे आपल्याला. परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिले? आंतरकोन दिले. मग आंतरकोन कोणते असतात? समजा हा एक कोण, हा सी आकाराचा आंतरकोन असतो. बघा सोप्या ट्रिक लक्षात ठेवायला लक्ष द्या. बघा या ठिकाणी आंतरकोन कसे ओळखायचे? सोयीचा सुलट सी आणि उलट सी. अशा प्रकारे जर कोणांचा शेप तयार होत असेल, हे 2 कोण आंतरकोन आणि हे आंतरकोन, हे आंतरकोन याला काय म्हणायचं? आंतरकोन. अतिशय सोपी ट्रिक आहे आंतरकोन. त्यानंतर जर हा अशा प्रकारचा शेप तयार होत असेल, हे काय झाले? संगत कोन. त्यानंतर सुलटा झेड आणि उलटा झेड अशा प्रकारे जर शेप तयार होत असेल तर ते असतात मित्रांनो व्युत्क्रम कोन. म्हणून अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. हे 2 आंतरकोन आहेत तर याचे 2x आणि 3x, 2x हा आहे आणि 3x हा आहे. अशा पद्धतीने आपलं माप दिले. माप स्पष्ट दिलेलं आहे का? नाही. मात्र एक गुणधर्म आहे. एक गुणधर्म कोणता आहे? सगळ्यांना माहित असलाच पाहिजे. बघा आंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असते? तर ती असते 180 अंश. हा काय आहे? गुणधर्म आहे, कधी न बदलणारा सिद्धांत आहे. आंतरकोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोण किती मापाचे असतात? 180 अंश मापाचे असतात. व्युत्क्रम कोण एकरूप असतात. हे सगळे गुणधर्म आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. मग आता आपण सरळ सरळ समीकरण तयार करूयात. बघा या ठिकाणी हा 2x आणि हा 3x अंश
यांची बेरीज किती आहे तर 180 अंश आहे. बर मग 2x आणि 3x किती होतात तर 5x होतात. 5x बरोबर किती होतील मग 180 अंश. झालं बरोबर चिन्ह आलंय ना मध्ये. मग आपल्याला x ची किंमत काढायची. x बरोबर 180 जशाल तसे इकडचे गुणाकारातले 5 आपण काय नेले भागाकारात नेले. बघा या ठिकाणी 5 ने आपण याला भागूया. 5च्या पाड्यात 18 नाही म्हणून 5 3 15 खाली किती उरतात 3 3 0 30 झाले म्हणून 5 सख 30 36 अंश. कशाची किंमत आली x ची किंमत. बघा x बरोबर किती आहे 36 अंश आहे. आपलं हे उत्तर आलं का तर नाही. x ची किंमत 36 आहे. पहिला कोण काय आहे आपला पहिला कोण आहे 2x. मग 2 आणि x याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं ना 2 गुणिले x. x ची किंमत काय 36 36 दुणे 72 अंश. हा पहिला कोण आहे आपला. बघा या ठिकाणी 72 ऑप्शन पहिल्या नंबरला दिसते. आता दुसरा कोण किती आहे वर तर तो आहे 3x. 3x म्हणजे 3 गुणिले x ची किंमत काय आली 36. 36 त्रिक किती होतात 36 त्रिक होतात 108 बरोबर आहे. बघा 3 सख 18 खाली 3 सख 18 चा 1 3 त्रिक 9 आणि 1 10 108 अंश. म्हणून 72 आणि 108 अंश ते दोन अंतर कोण आहेत. दोघांचे माप काय आहे एवढं आहे लक्षात ठेवा. चला पुढे पुढचा जो प्रश्न आहे इंग्लिश जाऊ द्या. पुढचा जो प्रश्न आहे या परिमेय संख्या दिली एक तिचे दशांश रूप कोणते आहे. दशांश रूप काढायचं असेल ना तर बघा सरळ सरळ आपल्याला भागाकार करावा लागतो आणि फार लांब लचक भागाकार करत बसण्याची गरज नाही. आपल्याला काय करावं लागतं अंदाजे पुढे ओळखून घ्यायचे पॉइंट नंतर. बघा आता आपण 36 याला पद्धत हीच आहे आपल्याला माहिती आहे. आपण 8वीला पण आहे 9वीला पण हे घटक आहेत. छेदातल्या संख्येने भागायचं असतं. 37 ने आपण 56 ला जर भाग दिला तर उत्तर काय येईल बघा 37 1 37 7 मधून 6 जातले 16तून 7 गेले. इथे येतील 9 4तून 3 गेले खाली उरतो 1 19. आता मात्र 19 37 पेक्षा लहान आहे म्हणून पॉईंट दिला 0 दिलं 190. आता 190 जर आपण विचार केला तर 37 च्या पाड्यामध्ये 190 आहेत का 3च्या पाड्यात 30चा पाडा बघूया म्हणूयात आपण 3 सख 18 म्हणजे 30 सख येतील 180 लांब जाईल. मग 37 5 ला घ्यावा लागेल आपल्याला. 37 गुणिले 5 किती होतात ते 37 गुणिले 5 5 7 35 ला 5 आजचे आले 3 5 3 15 आणि 3 18 185. बघा 185 खाली किती उरतात 5. आता इथं 50. आता 37 एकच 37 घ्यावं लागेल की नाही आपल्याला कारण 50 37च्या पाड्यात नाही त्याच्या लहान अंक लहान संख्या कोणती आहे 37 आहे म्हणून या ठिकाणी काय येईल 1 येईल. मग आपण हे बघा इथे 1.513 513 हे परत परत येणार आहेत बरं का. आपण जर ट्राय केलं पुढे भागाकार जर तुम्ही केलात तर हेच परत परत येणार आहे. म्हणून समजा अशी एक संख्या आली परत परत 5 1 3 5 1 3 5 1 3 तर आपण काय करतो तर ह्या ज्या रिपीट पुनरावृत्त होऊन येणाऱ्या ज्या संख्या आहेत ना त्याऐवजी आपण काय करतो फक्त कशाची पुनरावृत्ती होते ती संख्या लिहितो आणि त्याच्यावर हा बार देतो. म्हणून त्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3. चला पुढे पुढचा प्रश्न बघूयात. एका शहराची लोकसंख्या प्रॉब्लेम होतोय काहीतरी पुन्हा पुन्हा बघा पुढचा प्रश्न जो आहे थोडा प्रॉब्लेम आलाय.
1-2 मिनिट थांबा. चला 87वा प्रश्न आहे. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% म्हणजे 5% वाढते. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या 1,20,000 एवढी होती. तर 2015 साली त्या शहराची लोकसंख्या किती आहे बघा. इथे आपलं काय विचारलंय, एका वर्षाची असेल तर अतिशय सोपंच. 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची किती विचारू, फक्त गुणाकार करण्याचा त्रास आपल्याला आहे. एका शहराची लोकसंख्या 5% ने वाढते म्हणून या ठिकाणी आपण 5% म्हणजे किती मागेच सांगितले मी, 5% म्हणजे 5/100 असं. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, सॉरी, जर 5% म्हणजे 5/100. मात्र या ठिकाणी वाढ दाखवली आपल्याला. वाढ म्हणजे किती, 100 मध्ये किती वाढवलेत, 5% म्हणजे 100 5 वाढवले, 105 लिहत आपण. 105/100 म्हणजे 100 5% वाढवलेत. याला असं लिहा बघा. या ठिकाणी काय करायचं, जी अमाऊंट दिली पहिली ती अगोदर लिहून घ्यायची, 1,20,000. त्यानंतर गुणिले प्रत्येक वर्षी किती वाढलेत, 5% वाढलेत की नाही. मग 105/100 असे किती वर्ष आहेत, 3 वर्ष आहेत. मग 105/100 3 वेळा लिहा. 4 असतील तर 4 वेळेस लिहायचे, 2दा असतील तर 2च वेळेस लिहायचे. कोणतेही 2 शून्य या ठिकाणी 2 शून्य कॅन्सल झाले. पुन्हा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य पण कॅन्सल होतील. आपण याचा सगळ्यांचा जर गुणाकार आपण केला तर तो येणार आहे गुणाकार बघा. या ठिकाणी मी करून घेतलंय. तो गुणाकार आपला येईल 1,38,915. 1,38,915 हे पहिलंच त्याचं ऑप्शन आहे. फक्त गुणाकार करायचा, बाकी काही नाही. याच पद्धतीने आपल्याला ते सोडवायचे. इथे संख्या मोठी आहे, कदाचित संख्या लहानही असू शकतात. चला पुढे जाऊया. 88वा प्रश्न आहे. एका वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती आहे. आपल्याला दिलेलं काय आणि काढायचं काय सांगितले बघा. 7वीला पण आपल्या वर्तुळाचा परिघ होता. 8वीला आपल्याला वर्तुळ प्रकरण आहे, त्या कन्सेप्ट पूर्ण समजून घेतल्या पाहिजेत. क्षेत्रफळ काय, व्यास काय, जीवा काय, जीवा आणि वर्तुळ केंद्रापासून त्यावर टाकलेला लंब याचा संबंध काय असतो बघा. आता हे वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये हे वर्तुळ केंद्र आहे आणि ही जीवा आहे. आता या वर्तुळ केंद्रावरून जर मी या जीवेवर लंब टाकला तर तो 90 अंशाचा असतो, काटकोन होतो त्या ठिकाणी. आणि हे वर्तुळ केंद्र आणि ही कडा जर जोडून घेतली तर या ठिकाणी काटकोनासमोरची जी बाजू असेल ती काय होणार आहे, तर ती असेल कर्ण. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ही जीवा किती, जीवा तर जीवेची लांबी 32 आहे, म्हणजे हे इथून इथपर्यंत 32 आहे. मग वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकणारा लंब त्या जीवेला दुभागतो. बघा 10वीचं प्रकरण आहे, 10वीचं प्रमेय हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी 2 भाग करतो समान, म्हणजे हे किती होईल बाबा 16 आणि हा भाग किती होईल 16. बघा आता वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर आहे. केंद्रापासून 12 आहे म्हणजे याचं माप आहे 12 आणि याचं आहे 16. 12 16 राहिला काय, कर्ण. आपलं काय काढायचंय, व्यास काढायचा आहे. कर्ण म्हणजेच काय ओळखलं का, वर्तुळ केंद्रापासून इथपर्यंत काय झाली ही त्रिज्या. त्रिज्येचे दुप्पट काय असतो, व्यास. म्हणून आपल्याला अगोदर ही त्रिज्या काढावं लागेल ना. पण हा इथं त्रिज्या नसून इथं कर्ण आहे पहिला. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं करून आपण काढू शकतो. किंवा बघा 12 16 आणि 20 हे काय आहे, त्रिकुटच आहे. म्हणजे जर आपण या त्रिकुटाप्रमाणे विचार करून काढलं, 12चा वर्ग किती आहे 144, 16चा वर्ग किती आहे 256, 256 आणि 144 किती झाले 400. 400 कशाचा वर्ग आहे 20चा वर्ग आहे. म्हणून कर्ण किती येईल 20, म्हणजे त्रिज्या आली 20. त्रिज्येचे दुप्पट व्यास 20 आणि 20 40. बघा 40 सेमी. 40 सेमी काय आहे, व्यास आहे. समजलं. असं करण्यापेक्षा त्रिकुट जर आपण वाचले, लक्षात ठेवले तर त्यावरून अतिशय सोपं होईल. पुढे बघा हा प्रश्न. या प्रश्नाला कधी कधी मुलं ना 5-5 7-7 8-8 मिनिटं थांबतात आणि ते सुटला नाही किंवा याला जास्त वेळ गेला असं म्हणतात.
अरे समीकरण सोडवायची गरज असेल ना तरच सोडवायचं, अन्यथा समीकरण सोडून बघण्याची गरजच नाही त्या x ची किंमत काढण्यासाठी. बघा या ठिकाणी इथे 18 - 2x छेद x - 4 बरोबर 4/3 दिले ना, x ची किंमत काढायची ह्या x ची. इथे x आहे, इथे x आहे. अहो सरळ सरळ समीकरण सोडवण्याची गरज नाही. बघा इथे 3 दिलाय ना, x - 4 7तून 4 काढा, खाली किती उरतील 3. बर मग आपलं चुकीचं आहे का बरोबर आहे बघण्यासाठी बघा इथं 7 ठेवून बघा, बेस 7 14, 18तून 14 गेले, खाली किती उरले 4. मग x ची किंमत किती आली 7. चल ओके. पुढे एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेमी 14 सेमी 15 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता हा मात्र आपल्याला प्रश्न थोडासा सोडवायला वेळ द्यावा लागतो. असं त्रिकोणाच्या बाजू तिन्ही जर दिले असेल त्याला आपण एबीसी म्हणतो, एबीसी. त्यावेळेस काय करायचंय, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ वेगळं मित्रांनो, मात्र हे वेगळं. तिन्ही बाजू दिले असतील तर आपल्याला ते अर्धपरिमिती काढून हिरोच्या सूत्रानुसार क्षेत्रफळ काढावं लागतं. मग आता अर्धपरिमिती कशी निघते, सरळ तिन्ही बाजूंची बेरीज करायची. बघा 13 + 14 + 15, 14 आणि 15 किती होतात 29, 29 आणि 13 किती होतील 9 10 11 12 2 हात आला 1 2 1 3 1 4 42, काही 42. ह्या 42 ला 2 ने भागायचं, कारण अर्धपरिमिती जी असते ना तिला यस म्हणतो आपण. तिचं सूत्रच असं आहे a + b + c भागिले 2 अर्धपरिमिती काढायचं सूत्र आहे. मग a + b + c ची किंमत आली 42, त्याला 2 ने भाग दिला, उत्तर काय येईल इथे 21. म्हणजे पहिला s काय आला आपला, s आला 21. आता s 21 आलाय तर याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोचं सूत्र काय आहे, तर बघा हे सूत्र तुम्हाला माहित पण असेल. बघा वर्गमुळात s कंसात s - a, दुसऱ्या कंसात s - b, तिसऱ्या कंसात s - c. s काय आलंय आपलं बाबा, x आलंय 21, मग इथे लिहायची 21. आता डायरेक्टच आपण गुणाकार करून चिन्ह टाकून लिहूयात. s - a म्हणजे 21 s ची किंमत आहे, 21 मधून a मायनस करायचा. a म्हणजे काय, पहिली बाजू किती आहे 13, 21 म्हणून 13 गेले, 21 मधून 13 गेले, खाली 11तून 3 गेले, खाली उरले 8, एकातून 1 गेला 0, म्हणजे इथे किती येईल 8. पहिला सोडवला आपण, गुणिले s - b, s 21 आहे त्यातून 14 केले, खाली उरतील 7. तिसरा s - c म्हणजे 21 मधून 15 गेले, खाली किती उरतात बरं बघा, 21 मधून 15 काढूयात, वजाबाकी करू, 11तून 5 गेले, खाली किती उरतात 6, 0, इथे येतील 6. आता हे जे आपण काढलेत ना ह्या सगळ्या किमती ह्या वर्गमुळात आहेत, याचा आपल्याला काय करावं लागेल, याला संक्षिप्त रूप किंवा सोडवावं लागेल. मग याला आपला मूळ अवयव पाडायचे. पहिले मूळ अवयव म्हणजे काय, भाग देता येणार नाही अशा मूळ संख्या येणं शेवटी म्हणजे मूळ अवयव. मग 21 चे मूळ अवयव कसे पडतील, तर बघा 7 × 3, 7ही मूळ संख्या 3ही मूळ संख्या. 8 चे मूळ अवयव कसे पडतील, 2 × 2 × 2, 2 दूने 4, 4 दूने 8 झाले. पुन्हा हा 7 जशाल तसा आहेच इथे, त्यानंतर गुणिले 6, 6 चे मूळ अवयव काय आहेत, तर 2 × 3 = 6 झाले मूळ संख्या. मग याच्या पेयर्स करायच्या म्हणजे जोड्या लावायच्या. बघा हे 2 आहेत, 2 वेळेस आले 2, यापैकी एकच घ्या. इथे 2 आणि इथे पण 2 आहे, 2 वेळेस आले, त्यापैकी एकच घ्या. 7 इथं आहे, 7 इथं आहे, 2 पैकी एकच घ्या. आता काय राहिले आणखी 3 या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आहेत, याच्यापैकी एकच घ्या. 2 दूने 4, 4 7 28 आणि 28 3, 28 गुणिले 3, 3 8 24 ला 4, अच्छा आले 2, 3 दूने 6 आणि 2 8 म्हणजे 84. या ठिकाणी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असेल 84 चौसेमी. आलं का मित्रांनो, 90 प्रश्न झाले. याचा अर्थ गणित हा विभाग संपला या ठिकाणी. अशा पद्धतीने हे जे स्पष्टीकरण आज आपण बघितलं त्याच पद्धतीने आपण प्रत्येक घटक प्रत्येक पॉइंट मुद्दा आपल्या गुरुकिल्ली फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित पद्धतशीरपणे शिकणार आहोत. हे सगळं शिकून घ्यायचं असेल तर अतिशय शांत बसू नका, वेळ लावू नका, लवकरात लवकर या
आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काय वाटत असेल तर कॉमेंट्स करा. माझ्या शिक्षक बंधूंना विनंती आहे, पालकांना विनंती आहे, फक्त 999 रुपयात वर्षभर म्हणजेच NMMS परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रमच आपण शिकणार आहात याच पद्धतीने. चला, आज आपण गणिताचा हा विभाग बघितला. यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण मॅथ हा विषय बघूयात आणि गणिताचे आणि सॅट मधले सुद्धा इतिहास, भूगोल, विज्ञान यावर आधारित सुद्धा प्रश्न आपण नक्कीच विश्लेषणात्मक पद्धतीने बघूयात. धन्यवाद.